विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न झालेला आहे। 2 इसमांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आमदारांची परदेशवारी करणाऱ्या कंपनीकडे तोतया लोकांनी पैसे मागितले। टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडे अध्यक्षांच्या नावे पैसे मागितलेले आहेत। सुशांत सावंत या संदर्भातले अपडेट देतील। सुशांत, जर आपण बघितलं असेल तर विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना परदेशवारी घडवण्याचं कंत्राट एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला देण्यात आलेलं आहे। मात्र या कंपनीच्या कार्यालयात भर दुपारी 3 वाजता 2 इसम शिरले। या दोन्ही आरोपींनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने पैशाची मागणी केली असं प्रकरण आता समोर आलंय आणि याची तक्रार जी आहे ती राहुल नार्वेकर यांच्या करून मरीन ड्राईव्ह येथे फिर्याद जी आहे ती दाखल करण्यात आली। आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही महिन्यात असेच प्रकार घडले होते। आमदारांच्या नावे फोन केल्याचे प्रकार समोर आले होते आणि आता आपण जर बघितलं असेल तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे आता हा फसवणुकीचा प्रयत्न झालेला आहे। सुशांत, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।